बोपदेव घाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातील पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे। काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती। हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री, आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते। ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते। तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठवण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 TVचे 3 तात्काळ लावण्यात आलेलं आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल। सर, हा प्रकार आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे। एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होतील। किती लोक होते अत्याचार करणारे, किती लोक होते, काय ती माहिती मिळाली का? FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते, त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे। सर, जे पीडित आहेत ती नेमकी कुठली होती, म्हणजे पुण्यातलीच आहेत का, कॉलेजचे आहेत? ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही, कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही। त्यामुळे सर, हा नेमका प्रकार कसा घडला, हे कुठं बसले होते, आले तरी मारहाण केली, काय केली, नेमका प्रकार सविस्तर सांगा सर। काय बोपदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे, तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे ते त्या ठिकाणी जातात। तर तसा गेलेमध्ये जे आहे ते 3 लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते हे गैरकृत्य केलेले आहे। त्या आरोपी सोबत जो मित्र होता, त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता, आरोपीने त्याला मारहाण केली, समजा हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता? नाही, त्यांनाच त्याची मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग डांबून ठेवलं म्हणजे सर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे? खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून बेल्ट करून बांधून ठेवलेलं आहे। पीडित सोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता, ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक। पीडित आणि आरोपी यांची काय पूर्वी जे आहे ते आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे। त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे। आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याचा प्रोसेस चालू आहे। सर, मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली? नाही, मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे। मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार, ते पण जास्त नाही, थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे। पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असं? आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही। आपल्या टीम जे आहे ते वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे। अजून एक वेळ आरोपी निष्पन्न होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळते। सर, किती वाजता सुमारास ते बोपदेव घाटाला गेले, काय हे लोक सरासरी 11च्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि 1 तासानंतर हे 3 मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडली। ओके, तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे, पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे, त्याच्यामध्येच एक ठिकाणी सर, तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन सारखं पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे। तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात, म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही, परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात। सर, वय किती आहे पीडितांचं आणि आरोपींचं? आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही। पीडिताचे वय जे आहे 21 वर्षाची आहे। पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आपण? त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते मुलं आहेत असं काय? नाही, आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली। पीडित मित्र मैत्रिणी कॉलेजचे होते काय?
नाही, आता ते शिकणारे मुले आहे.